रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक राजू जयस्वाल हे रुग्णसेवा करीत आहेत. राज्यभरातून अनेक रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. राज्यभरातील नागरिकांना रुग्णसेवेकरता कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास त्यांना संपर्क करण्याचे आवाहन राजू जयस्वाल यांनी केले आहे. राजू भैया जयस्वाल आज छत्रपती संभाजीनगर मध्ये असून आज रुग्णसेवा कर्तव्यास माझ्या गावचेच ऍक्सिडेंट झालंय म्हणून मी त्यांना इमर्जन्सी आता मदत करायला आलो. त्यात या वैजापूरचा भैया याला सुद्धा मी आज मदत केली. माझं सर्व मायबाप जनतेला एकच विनंती आहे, बघा ज्या क्षेत्रामध्ये मला मी कुठल्याही प्रकारचं राजकारण करीत नाही, पण ज्या क्षेत्रामध्ये मला परमेश्वराने निवडलं का आज तुम्ही संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये पुढे बी सांगा मला, तुम्ही मला सांगायचं का 5 लाख रुपये मला खर्च आहे, जर ते काम मी जर 50,000 40,000 केलं नाही तर मला चौकात येऊन बूट मारायचा. फक्त माझी एकच विनंती आहे की मी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने काम करतो. तर आज जास्तीत जास्त आत्महत्या आपल्या संभाजीनगरच्या घाटीमध्ये होत आहे. आज आमदार, खासदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आज 1 किलोमीटरच्या 1.5 किलोमीटरच्या अंतरावर राहत असेल, पण एक सुद्धा माझ्या गोरगरीब मायबाप जनतेला भेटायला कधी संभाजीनगरच्या घाटीमध्ये नाही आला. आज तो शेतकरी माझा आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे. कुठल्याही प्रकारची त्यांना कुठल्याही प्रकारची आज मदत होईल नाही. जे आश्वासन केलं तर आम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही कर्जमाफी करू, त्या कर्जमाफीची सुद्धा पूर्तता होईल नाही. आज जास्तीत जास्त आत्महत्या होत आहे आणि त्या आत्महत्या कशा कमी होतील त्यासाठी आम्ही 24 तास मी उद्धवजीच्या आशीर्वादाने मदत करतो. तुम्हाला एक सांगतो, जर हे केंद्रात राज्यात सगळं सरकार जर संभाजीनगर मध्ये बसले आणि यांना जर गोरगरिबाचा सुद्धा दिलासा देऊ शकत नाही, फक्त त्या गोरगरीब जनतेच्या जीवावर निवडून यायचं, 4 ड्रेस बदलायचे, करोडोच्या गाड्या घ्यायच्या, इकडून तिकडे हिंडायचं, पण गरीबाच्या हिताचं एक सुद्धा काम नाही. हे मला खूप अवघड वाटतं. म्हणून मी आज 24 तास गोरगरिबासाठी सतत काम करीत असतो. आज संभाजीनगरची घाटी बघा कशी झाली असेल, कॅन्सर हॉस्पिटल बघा. पत्रकार बंधूंना सुद्धा मी विनंती करतो तर तुमच्याकडे गोरगरीब जनता ज्याला 1 लाख 1.5 लाख रुपये जरी लागले आणि माझा नंबर दिला तर कसं मी फ्री मध्ये होईल, कसं कमी पैशात होईल, ते काम आज छत्रपती संभाजीनगर मध्ये करतो. आणि या सरकारला सुद्धा विनंती करतो, आज संभाजीनगरचं बस स्टँड सुद्धा तुमच्याकडे सुधारलं जाईल नाही. आज जशीच तशी प्रगती तुम्ही बघा, बस स्टँडला जाऊन सुद्धा आज 70 वर्षाचे वृद्ध ठोकर खाते आणि फ्रॅक्चर होते आणि घाटीला येते. ते बस स्टँड सुधरू शकत नाही तर हे संभाजीनगरचा काय विकास करणार आहे. आज माझी संकल्पना होती की प्रत्येक उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था व्हायला पाहिजे होती, जशी बाबा पेट्रोल पंपावर झाली, पण ती पूर्ण उड्डाणपुलाखाली शौचालयाची व्यवस्था सुद्धा होत नाही. येणाऱ्या काळामध्ये जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे फक्त आमदार, खासदार विकत घेऊ शकते, फोडाफोडी करू शकते, पण निष्ठावंत शिवसैनिक हे कधीही विकत घेऊ शकत नाही. हे तुम्ही लक्षात असू द्या. जय महाराज. एक कार्यकर्ता म्हणून आपण अगदी तळागाळातल्या लोकांपासून तर अगदी उच्च स्तरावरच्या लोकांपर्यंत आपण एक सामाजिक काम करता आणि सध्याच्या वतीनं अन्य कोणी काम करताना दिसत नाही. आता ज्या उद्धव साहेबांनी मला नियुक्ती केली पूर्ण मराठवाड्याची, आज मी मराठवाड्यामध्ये काम करतो. मला कुठली अपेक्षा नाही का काही नाही. आज आमच्या कुटुंबातले दानवे दादा असतील, तुम्ही बघितलं असेल तुमच्या चॅनलद्वारे का माझा व्हिडिओ 6 कोटी लोकांनी बघितला होता, दानवे दादाचा माझा. पण असा शिवसैनिक आहे, मी प्रत्युत्तर देणार नाही, तो आमच्या कुटुंबातला प्रश्न होता. आज फडणवीस साहेबांनी सुद्धा मला ऑफर दिली, संजय केनेकर साहेबांनी मला ऑफर दिली, पण मी त्यातला नाही. आज गोरगरिबासाठी 24 तास झटणारा मी एक शिवसैनिक आहे आणि मला कुठलीही अपेक्षा नाही. तुम्ही मला सांगा का त्या हॉस्पिटलला 1 लाख रुपये त्या रुग्णाला खर्च आहे, त्याचं काम जर 10-20 हजार रुपयात नाही केलं मी तर मला तुम्ही माझा कधी पण समाचार घेऊ शकता. आज मी 5 वर्षापासून सतत रुग्णसेवा करतो. 28 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये मुंबईला सुद्धा संभाजीनगरच्या घाटीमधले ज्या छोट्या बाळाला हृदयाच्या शस्त्रक्रिया लागत असतील ते आपल्याकडे होत नाही घाटीला, तर मी मुंबईला सुद्धा फ्री केलो. उद्धव साहेबांनी सुद्धा मला तिथं गेट ऑफ इंडियापाशी मला सगळी व्यवस्था केली, मला राहण्याची सगळी व्यवस्था केली. त्यामध्ये आपले संभाजीनगरचे असो कुठले असो रुग्ण राहतात, कुठे शैक्षणिक कामासाठी जाते, कोणी आरोग्याच्या कामासाठी, कोणी पोलीस भरतीसाठी जाते. तुम्ही सगळी व्यवस्था मी मुंबईला सगळ्या आपल्या एक कुटुंब प्रमुख या नात्याने सगळ्याची व्यवस्था करतो. आपण रुग्णांची गोरगरीब रुग्णांची सेवा करता, परंतु ग्रामीण भागातला शेतकरी जो आहे, जो खरा म्हणजे आपला पाठीचा कणा म्हणतात तसे शेतकरी आहे, त्यांच्या खूप समस्या आहेत. कर्जमाफी सुद्धा
तुम्ही बघा ना, आज ज्यावेळेस निवडणुकीत झालं त्या एक जी आर काढलं होतं का आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, संपूर्ण कर्जमाफी करू. आज शेतकरी हवालदिल झालाय, रोजच्या आत्महत्या वाढलेल्या आहे. आज जे पेरलं ते उगायला सुद्धा तयार नाही. या परिस्थितीमध्ये जर आपला शेतकरी येऊन थांबला आणि आज संभाजीनगरच्या घाटीमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, 2-3 आत्महत्या दररोज होत्या. काल मोबाईलचे रिचार्ज पे एक आत्महत्या झाली. म्हणजे इतका आपला समाज महागाईमुळे सगळ्या याच्यामुळे इतका त्रस्त झालाय का आत्महत्येच्या दारात पोहोचलेला आहे. या लोकांनी निवडून यायचं आणि आपले भूखंड हडप करायचे एवढंच काम धरलेलं आहे. बाकी निष्ठा कुठे राहिली? आज जी निष्ठा होती उद्धव साहेबांकडे होते, सगळे सामान्य कुटुंबातले होते, माझ्यासारखेच होते. कोणी कारखान्यात काम करीत होतं, कोणी खरे साहेब असतील पहिल्याने काय होते, पण ते पक्षासोबत निष्ठेने, दादासाहेब पक्षासोबत निष्ठेने. तसं जर आज निष्ठेने सगळे राहिलं असतं, आज संभाजीनगर मध्ये सगळं सरकार बसलं असतं, कर्जमाफीला आपल्याला कुठल्याही जायची गरज नव्हती. तुम्हाला माहित आहे का, उद्धव साहेबांनी 2 लाखापर्यंत कर्जमाफी कुठलीही अति शर्त न करता एक इमिडिएटली ताबडतोब शेतकऱ्या दिली. पण यांना फक्त आज अजून 10 वर्षांनी काय व्हायचं, कोणता समृद्धी कुंकून जाणार आणि त्याच्या आसपास कसं जमिनी खरीद करायच्या आणि कसं डेव्हलप करायचं ते पुढचं नियोजन यांनी केलंय. आणि हे संविधानच्या पाठीमागे लागलेलं सरकार आहे. ते जास्त मेजॉरिटी दाखवेल संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं, आणि आंबेडकरच्या घटनेनुसार चालणारे शिवसैनिक. आणि जोपर्यंत आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वानी चालतो ना, तर आम्हाला जगातली कोणती ताकद हरू शकत नाही. हे आमदार खासदार काहीच नाही, त्यांना फक्त सिम्बॉल आहे. आज बाळासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे का जर असं जर काही करीत असेल तर यांना रस्त्यात तुडवा. पण शिवसैनिक शांत आहे, उद्धव साहेबांचा आदेश पाळते, पक्षाचा आदेश पाळते, संस्कृतीप्रमाणे राहते. नाहीतर एक दिवस संभाजीनगर काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघितलं असेल ते आज माझे तरुण इतके परीक्षेला बेहाल झाले. आता मोठ्या CITचा पेपर फुटीचा याचा त्याचा आपले कांगणे सर असतील, कॉक्रोच म्हणले ते सगळे माझे तरुण असतील, काय त्यांच्यावर बेत एक बी सुखी नाही या सरकारच्या काळामध्ये. मला याच पूर्ण अभ्यास आहे, त्याच्यामुळे मी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जात नाही. कोरोनासारखी महामारी आली होती आणि तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी उद्धव साहेब होते. त्यांच्यामुळे मोठी मानवी हानी होऊ शकली नाही, त्यांनी होऊ दिली नाही. त्याबद्दल आपलं काय? तुम्ही हे सांगा, उद्धव साहेबांची दखल महाराष्ट्राने नाही पण कुटुंब म्हणून सर्व जगाने दखल घेतली आणि नंबर 1चे मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. तर काय करायचं असं, जर जगाने त्यांची दखल घेतली उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून, तर ह्या आमदार खासदार जे आताचे पळकुटे समजा इकडे तिकडे पळते पैशासाठी, तर त्यांनी थोडा आदर्श घ्यायला पाहिजे ना. तर ज्याला मान सन्मान बाहेर देशातले लोक करते, तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही? उद्धव साहेबांचं काम कोरोनात बघितलं नाही का? मी सुद्धा रात्रंदिवस कोरोनात